दापोली तालुक्यातील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या गावांमध्ये पर्यटन व्यवसाय तेजीत असला तरी देखील या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या देखील तितक्याच गंभीर आहेत. नैसर्गिक जलस्रोतांचं दुर्भिक्ष, उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या विहिरी यामुळे इथल्या पर्यटन व्यवसायाला देखील मर्यादा आल्या आहेत. मात्र आता या परिस्थितीत स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील कर्दे गावात एक लहान स्वरूपाचं धरण उभारण्याचा मानस स्थानिक आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी नुकताच व्यक्त केला आहे, ज्याचा थेट फायदा कर्दे आणि आजूबाजूच्या 5 ते 6 गावांना होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. मुरुड गावातील बोवणेवाडी येथे आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या गावांना जलसमृद्ध बनवणे हे माझ्या विकासाच्या ध्येयातील महत्त्वाचं उद्दिष्ट असून मागील 25-30 वर्षांच्या राजकीय अनास्थेमुळे दुर्लक्षित राहिलेला हा विकास येत्या काळात जोमाने साध्य करूया, असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थित जनतेला दिलाय. मला कल्पना आहे की या आपली मुरुड असेल, कर्दे असेल, लाडगर असेल, सादूर असेल, ही जी काही पर्यटकांनी गजबजलेली ही गावं आहेत आणि ह्या समुद्र किनारा असलेल्या गावामध्ये तसे पाण्याचे सोर्स फार कमी आहेत, पाण्याचे उद्भव फार कमी ठिकाणी आहे. जे आहेत ते टिकवून ठेवणं महत्वाचं आहे आणि ज्या ठिकाणी पाणी नाही आहे अशा ठिकाणी आपण पाणी उपलब्ध करून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आज बोलवडीला आपण नक्कीच पाणी उपलब्ध करून दिलंय. मला वाटतं 12 ग्रॅव्हिटीचं पाणी आपण उपलब्ध करून घेतलेलं आहे आणि आता पाण्याची टाकी झाल्यामुळे नक्कीच भविष्याच्या पुढच्या कमीत कमी 25-30 वर्ष तरी ह्या वाढला पाण्याची कुठली टंचाई भासणार नाही, ती सुविधा आपण इथे उपलब्ध करून घेतलेली आहे. परंतु ह्या संबंध समुद्र किनारे असलेल्या गावांचा, सगळ्या गावांचा, सगळ्या वाड्यांचा कायमस्वरूपीचा पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे. ह्यासाठी कर्देला आपण इथे एक लहान स्वरूपातल्या धरणाचं आपण नियोजन आपण केलेलं आहे. समाजा रामदासभाई ज्यावेळेला मंत्री होते त्यावेळेला त्याचा सर्वे देखील झाला होता, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये त्याला थोडा ब्रेक लागला, तर ते काम थांबलं. परंतु प्रशासकीय बाबी आता आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज खरं तर आपल्या वाडीमध्ये देखील पहिल्यांदाच राज्यमंत्री म्हणून येण्याचा आज योग जुळला. 50 वर्षांनंतर मिळालेले मंत्रिपद आहे आणि हे राज्यमंत्रीपद म्हटल्यानंतर अर्थातच आज राज्यमंत्री म्हटल्यानंतर शासनच आपण आहोत आणि अशा वेळेस आपल्या मतदारसंघामध्ये जे काही पाण्याचे प्रकल्प रखडले होते त्या सर्वांकडे आता आपण लक्ष घालतो. त्याच्यामध्ये कर्दे गावाचे हे जो काही प्रकल्प आहे, कारण त्या कर्दे गावाच्या एका धरणाच्या कामामुळे नक्कीच आपल्या समुद्र किनारी असलेल्या 4-5 गावांना त्याचा उपयोग चांगला होणार आहे. म्हणजे लाडगर असू द्या किंवा कर्दे असू द्या किंवा मुरुड असू द्या, अगदी पूरपर्यंत अगदी आसुद्धा देखील. म्हणून मला वाटतं पाण्याच्या विषयाकडे मी विशेष लक्ष घातलंय. म्हणून मी आवर्जून सांगेन की आपल्या मतदारसंघामध्ये कमीत कमी 8 असे प्रकल्प होते जे रखडले होते. त्या 8 पैकी मी 6 प्रकल्प मार्गी लावले जे आज पाणीसाठा पूर्ण झालेला आहे. 25-25 वर्ष रखडले होते अशा प्रकल्प, म्हणजे मंडणगडला असू द्या, खेडला असू किंवा दापोलीत असू द्या, असे सर्व प्रकल्प आज आपण मार्गी लावले. ते जवळपास सगळे प्रकल्प पूर्ण होत आहेत आणि त्यापेक्षा नवीन 6 प्रकल्प आपण मंजूर करून घेतले, ज्याची या धरणांची कामं चालू आहेत. म्हणजे आमदार झाल्याच्या नंतर मागच्या 6 वर्षामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये मी जास्तीत जास्त लक्ष दिलं. कारण शेवटी पाणी असेल तर पिण्याचा प्रश्न तर सुटतोच, परंतु पाणी असेल तर उद्योग येतील, पाणी असेल तर पर्यटकांची जी काही सुविधा असेल ती आपण उपलब्ध करून देऊ शकतो. पाणी असेल तर अन्य आपण तिथे एखादं जर आज आपल्या सर्वांना माहिती आहे की मी फक्त रस्ते, नळपाणी योजना, पाखाड्या याच्यावरती भर न देता आपण माझ्या मतदारसंघामध्ये, आपल्या दापोली मतदारसंघामध्ये उद्योग देखील आले पाहिजेत. त्यासाठी MIDC आली पाहिजे. मंडणगड तालुक्यामध्ये MIDC वरती देखील आपण तितकाच भर देतो. तर अशा पद्धतीने सर्वांगीण विकास हा आपला झाला पाहिजे. विशेष म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की जसं मी इथे वारंवार उल्लेख करतो की पर्यटकांनी गजबजलेली आपली ही गावं आहेत, तर पर्यटकांना सुविधा देण्याकरता तुम्हाला जो इथे विकास अपेक्षित आहे, इथं जे काही मूलभूत सुविधा आपल्याला इथे ज्या अपेक्षित आहेत त्या देखील आपण आता उभी करायचा प्रयत्न करतोय. कर्दे येथील धरण बांधणीपूर्वीचा सर्वे माननीय रामदासभाई कदम यांच्या काळात पूर्ण झाला होता. मात्र नंतरच्या राजकीय अनास्थेमुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही, असं देखील नामदार योगेशदादा कदम म्हणाले. मात्र आता कर्दे येथील धरणाचा प्रकल्प हा किनारपट्टीवरील गावांची पाण्याच्या समस्येपासून दीर्घकालीन आणि शाश्वत सुटका करणारा आहे.
याशिवाय इथल्या पर्यटन व्यवसायाला अधिकची चालना देण्यासाठी आणि भविष्यातील अनेकानेक विकास प्रकल्पांसाठी हे धरण एक मजबूत पायाभरणी ठरेल असा ठाम विश्वास देखील नामदार योगेशदादा कदम यांनी यावेळी व्यक्त केला आहे. प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली.